सध्या विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरू आहे। थेट जाऊया। मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर, अधिवेशनाच्या काळामध्ये खरं तर ही निवडणूक पार पडली विधान परिषदेची। भारतीय संविधानाच्या आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडतोय। सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 16 जुलै 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे। संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय उपसभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे। श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, पंकजा गोपीनाथ मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे। ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। आपण हे दृश्य पाहतोय विधान परिषदेच्या सदाशिव रामचंद्र खोत, सदाभाऊ खोत हे आता शपथ घेतील। मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। जय जवान जय किसान। ते सही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा हा आज पार पडतोय। अधिवेशन काळामध्ये खरं तर ही निवडणूक झाली होती ज्यामध्ये 11 आमदार हे विधान परिषदेवर निवडून गेले। डॉक्टर परिणय रमेश फुके, मी डॉक्टर परिणय रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यानंतर परिणय फुके यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे। 11 आमदारांचा शपथविधी सोहळा हा सध्या पार पडतोय। विधान परिषदेचे हे 11 आमदार खरं तर या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकारण सुद्धा रंगलं होतं। महाविकास आघाडी विरुद्ध भावना पुंडलिकराव गवळी, मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने
ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय महाराज, जय एकनाथ. दृश्य आपण पाहतोय विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा हा आपण थेट पाहतोय. श्री कृपाल हिराबाई बालाजी तुमाने. कृपाल तुमाने हे आता शपथ घेतील. विधान परिषदेचे आमदार म्हणून ते शपथ घेतील. मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराज. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर या सगळ्यांचा शपथविधी सोहळा खरं तर पार पडतोय. परिणय फुके, योगेश टिळेकर, कृपाल तुमाने या सगळ्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय. कृपाल तुमाने यांनी आता शपथ घेतली. खरं तर शपथ घेतल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत, अभिनंदन करतायत सदस्यांचं. कुंडलिक टिळेकर. मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन. डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा हा सध्या पार पडतोय आणि तो आपण लाईव्ह पाहतोय. श्री शिवाजीराव यशवंत गर्जे.
मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. शपथविधी सोहळा आपण पाहतोय. विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शिवाजीराव गर्जे यांनी आता शपथ घेतलेली आहे. तर प्रत्येक आमदाराने शपथ घेतल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत अभिनंदन करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे थेट दृश्य लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जिथे विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा हा पार पडतो. परिणय फुके, योगेश टिळेकर, कृपाल तुमाने यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. शिवाजीराव गर्जे यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे. प्रज्ञा सातव यांनी शपथ घेतलेली आहे. श्री अमित गणपत गोरखे, मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. श्री मिलिंद केशव नार्वेकर, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पार पडतोय. श्री राजेश उत्तमराव विटेकर, मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.